होते फक्त. आता 1.5 किलोचा जर भात आणला ना, इकडे थांबा कॅमेरामॅन, पुरी यायच्या इकडे लक्ष द्या. हे मगांपासून बडबड 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 सुरू यायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. पोरीने म्हटलं होतं मगाशी, पोराईने जे म्हटलं, पोरीतलं पोरगं मिठातलं गाडलं आहे ना. आमच्या लहानपणी शिकवी आमची मॅडम. म्हणून मी इथं कशासाठी आलो, मी या ठिकाणी कशासाठी आलो एक गोष्ट लक्षात ठेवा. एवढे मोठे माणसं तुमच्या समोर बसले आहेत. मी महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये भाषणाला जातो. तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा सत्कार झाला पाहिजे? अरे होतं म्हणा. आता माया डोक्यावर हिने फेटा घातला असं वाटलं माया नवरदेवच काढते का? आता माया काही लग्न झालं नाही, पुढच्या वर्षी आहे तुम्हाला बोलावतो. आता जसं हिने फेटा घातला तर मला वाटलं माझ्या लग्नच आहे का बा, पोरगीच पाहिजे माझ्यासाठी. आता तुम्हाला असं वाटत नाही का तुमचा सत्कार झाला पाहिजे, तुमच्या गळ्यावर शाल पडली पाहिजे, तुम्हाला कोणीतरी फेटा घातला पाहिजे. तुमच्या आईने, तुमचा मामा, तुमची आई गरीब आहे, तुमची आई गरीब आहे, तुम्ही गरीब आहे म्हणून तुमचा मामा तुमच्या आईने फोन करत नाही. दिवाळी येते तरी आईने फोन करत नाही का आईने साडी घ्यायची आहे बा. तुमच्याकडली गोष्ट नाही पण आमची इकडली गोष्ट आहे. मला माहित आहे देवळीतले लोक चांगले आहे, इकडले लोक दारू पित नाही. सर पेटे का देवळीतले लोक दारू पिते का? देवळीतले लोक चांगले आहेत, देवळीतले लोक दारू पित नाही, देवळीतले लोक खर्रा खात नाही, तंबाखू खात नाही. इकडले लोक चांगले आहे. म्हणून मी कशासाठी आलो की आपलं हे जीवन आहे, या महापुरुषांचे फोटो लागले, यायला काहीतरी कर्तव्य घडवलं. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, IPS अधिकारी व्हा. तुमच्या गावामध्ये एखादी जर कार आली तर तुमच्या गावातल्या गरीब बाया आपल्या घराची खिडकी उघडून पाहिजे की आपल्या गावामध्ये कोणत्या साहेबांची कार आली. मी जेव्हा तिथे आलो तर इथचे कॅमेरामॅन मला तिथं घ्यायला आले की साहेबाची एंट्री कशी होते. मी आल्यावर सगळे लोक मागेच पाहत होते. मी सलमान खान आहे का दिसाले? नाही म्हणते. मी शाहरुख खान आहे का? मी काही मोठा जिम मध्ये जातो बॉडीगार्ड वाटून राहिलो का? आता मी सलमान खान नाही मॅडम, शाहरुख खान नाही, कोणीच नाही, तरी सगळे लोक मागेच पाहून राहिले. कोण नाही राहिले का? तुम्हाला असं वाटत नाही का तुमचे बॅनर लागले पाहिजे, तुमचे फोटो लोक काढायला आले पाहिजे? आता काही पोरं मी मगाशी सांगितलं, पोरी देखता मुद्दाम चक्रा मारे का पोरीनं मागणे पाहिलं पाहिजे. पाहिजे ना तुमच्याकडे पोरी, फक्त एकदा स्टेजवर येण्याची आपली लायकी निर्माण झाली पाहिजे, तेव्हा आपण एवढं म्हटलं पाहिजे. मग आपली लायकी कशातून घडते, आपली ऐपत कशातून घडते? 3 तासाचा पिक्चर पाहिल्यावर हिच्या अंगात सिंग येते ना. 3 तासाचा पिक्चर पाहून पोराच्या अंगात सिंग येते, दबंग येते, वॉन्टेड येते, सलमान खान येते, शाहरुख खान येते. पोरीच्या अंगात अनुष्का शर्मा येते, दीपिका पादुकोण येते. मागं पुष्पा नावाचा तो कोणता पिक्चर निघाला समजला का तुले? काही म्हणतात सगळं पाठ आहे, त्याचे सगळंच पाठ आहे सर. पुष्पा नावाचा पिक्चर निघाला आणि त्याचा तो हिरो होता कोणता? आता तुम्हाला मी तुमच्याकडे येणार, फक्त 10 मिनिटच आहे. पुष्पा नावाचा पिक्चर निघाला, त्याच्यात श्रीवल्ली नावाचं गाणं होतं, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली. अजून काय होतं समोर मला काही आठवत नाही, आपण काही त्याच्यातलं पार्सल नाही. आता त्यानं एक डान्स काढला आणि हजारो लाखो पोरांना त्याच्यावर रील काढले लंगडे होऊन. एक होता ना असा एक डान्स, तेरी झलक शर्फी. आता माया गावातला एक पोरगा म्हणे, आजी म्हणे मला अशी एक चप्पल घ्यायची आहे म्हणजे नवीन, आणि असा रील काढायचा म्हणे मोबाईलवर. त्याच्या बापाने मजुरी होती 400 रुपये, यानं सँडल यानं चप्पल घेतली 600 रुपयाची, मोबाईल याच्याजवळ 15,000चा, आणि यानं रील काढला तेरी झलक शर्फी, त्याच्यात ती चप्पल मोडली. आणि हा जसा मग पिक्चर पाहिलेला घरी आल्यावर त्याच्या आजीने ऍक्शन करून टाकली, त्याच्या आजीचा डोळ्यात कुठं घाल्या. 3 तासाचा पिक्चर पाहून पुरायच्या अंगात सिंगम येते, दबंग येते, वॉन्टेड येते. येईल एखादं जर गाणं पाठ करायचं असलं तर गाणं किती दिवसात पाठ होते आपल्या पिक्चरचं?
कविता समजा. शेतामध्ये माई खोपतीने बोराटीची झापतीने राबतो कष्ट तो माया शेतकरी बाप. हे कविता पाठ करायला पुराचे 3 दिवस लागते. पण श्रीवल्लीचं गाणं निघालं तर पुरायच्या 5 मिनिटात भाषेत डिफॉल्ट आहे कुठं. मॅडम तर बरोबर शिकवते. शिक्षण व्यवस्था बिघडली. पहिली मॅडम होते. पहिली मॅडम शिकवते रेन रेन कमावली. दुसरी मॅडम येते रेन रेन गोवे. याच्या डोक्यात दुसरा बदला पावसाने बदलावा का वापस झाडा. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा. 3 तासाचा पिक्चर पाहून तुमच्या अंगात सिंगम येते, दबंग येते, वॉन्टेड येते, सलमान खान येते, शाहरुख खान येते, अनुष्का शर्मा येते, दीपिका पादुकोण येते. पण गेल्या 350-400 वर्षापासून आपण शिवाजी महाराज शिकत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत आहोत. आमच्या सारखे वक्ते गळे फाडू फाडू तुम्हाला भाषण देते असे सूत्र नाही. पण तरी आम्ही भाषण देता देता 10 वेळा लबीले जातो. एका बिस्किटच्या पुड्यासाठी एकमेकाच्या अंगावर पडतो. तरी आमच्या अंगात शिवाजी महाराज एखादा कलेक्टर येऊन नाही राहिला. लोकांच्या अंगात देव येते देव. जे बाई महिनाभर आंघोळ करत नाही तिच्या अंगात देवी येऊन राहिली. येत नाही का तुमची इकडली गोष्ट. जे बाई महिनाभर आंघोळ करत नाही तिच्या अंगात देवी. भूत कोणाला दिसते. भूत येईल दिसते. सचिन तेंडुलकरच्या पोरीने भूत दिसला कधी ऐकलं. विराट कोहलीच्या अंगात कधी आलं ऐकलं. हेमा मालिनीच्या अंगात आलं तिने झेंडा सोडणे ऐकलं. तुमच्या अमरावती वर्ध्याच्या कलेक्टरच्या अंगात आलं ऐकलं. याच्या अंगात कोण नाही ते भोटा कोण नाही दिसत. हे निकालचं धमनी आपल्याला देते. गरीब आहे आपले नाव काय ना सर. माझे नाव पोलाड आहे. पोलाड काही लागते पत्ता माझ्या नावाचं. पोलाद म्हणजे लोखंड. आपले नाव पहा तुम्ही काळे. सर काळे गोरे हे आणि घ्या असं कोणती शाखांची घ्या. कोणी टाळ्या वाजवा याच्यासाठी.